पहिला संघ आहे त्यांचं खास अभिनंदन। हे बघा लक्षात घ्या, हा सामना सुरू होण्यापूर्वी एक आयोजक म्हणून मी आणि एक तुमचा मित्र म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, हा सामना डोंबिवली कल्याण असा नसून दोन खेळाडूंमधला दोन संघांमधला सामना आहे। तर त्याच्यामुळे सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, जे डोंबिवलीचे समर्थक असतील, कल्याणचे समर्थक असतील, जो चांगला खेळ खेळेल त्याच्यासाठी टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत। आणि कल्याणचे जी आमची जी ही जे सगळे मित्र आहेत परांगण वगैरे, खरंच तुमचं पण कौतुक आणि अभिनंदन आणि शुभेच्छा। हा सामना नक्कीच सेमीफायनल सारखाच झाला पाहिजे आणि याच्यानंतरचा होणारा सामना देखील तितक्याच ताकदीचा होईल याची मला पूर्ण खात्री आहे। तरी मी कल्याणचे हे जे आमचे सगळे मित्र आहेत या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो। चांगला खेळ करा आणि चांगला गेम दाखवा या सर्व प्रेक्षकांसाठी। आज रात्रीचे आता जवळपास 12 वाजत आलेत तरी सुद्धा हे तुमच्यासाठी थांबलेत, तो मी तुम्हाला दोन्ही संघांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। अनिकेत बनसोडे यांच्यासाठी अमित भोईर यांच्याकडून चिकनगर अमित भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं गुगल पे प्राइज त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, त्यांचं अभिनंदन। आपण सेमीफायनलच्या महत्त्वपूर्ण मॅचकडे बोलतोय। वन ऑफ द ग्रेट बॅटल मायरा सीसी चिकनगरचे अमित भोईर उर्फ कैफ यांच्याकडून अमित यांनी जर सामना जिंकवला मायरा सीसीला तर 5000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे कल्याण डोंबिवली दिवा असेल यांच्यातील सुंदर अशी जुगलबंदी मैदानात पाहायला मिळते। जितू आणि अनिकेत ही जोडी मैदानात येत आहे। रोहन चुनेकर यांच्याकडून श्री 11 साठी 500 रुपयांचं बक्षीस लावण्यात आलेलं, सामना जिंकला तर। आणि हा 2चा फटका जितूच्या बॅटमधून। धावसंख्या होते 3 धावा, सामना 4 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। अमित भोईर चिकनगर यांच्याकडून 5000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। ते मायरा सीसीला अनिकेत यांनी सामना जिंकवला तर, परंतु बक्षिसांची खैरात होते, बक्षिसांची मांदियाळी आपण या ठिकाणी पाहतोय। नक्कीच बक्षीसदात्यांचं नाव आपण आग्रहाने घेतो। सुंदर फटका, वॉटर ड्राईव्ह अनिकेत चौकार आहे, सुंदर खणखणीत सणसणीत चौकार। चौकारासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रेक्षकांमधून। मायरा सीसी साठी अमित भोईर उर्फ कैफ चिकनगर आणि 5000 रुपयांचं बक्षीस लावण्यात आलेलं आहे कल्याणच्या या संघासाठी। धावसंख्या झाली आहे 8। सुंदर आणि एक सुंदर अशी बॅटिंग अनिकेत याची। प्रेक्षकांनी टाळ्या देऊन त्याचं मनोरंजन करायचं आहे, प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय आणि कुठेतरी दिवा संघाचं मनोबल खच्चीकरण करतोय तो फलंदाज अनिकेत। धावसंख्या झाली आहे 9 धावा। सर्व प्रेक्षक आणि सर्वांना विनंती आहे, माहिती आहे थोडंसं लेट झालंय स्पर्धेला, पण आपण शांतता ठेवायची आहे, टाळ्या वाजवा, टाळ्या देऊन प्रेक्षकां या ठिकाणी खेळाडूंचं मनोरंजन करायचं आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 9। यानंतर दिवा एक्सप्रेस अतिशय सुंदर असा गोलंदाज, आपल्या कामाशी काम ठेवणारा असा अक्षय गुराव उर्फ पांड्या, डाव्या हाताचा दिवा डोंबिवली कल्याण विभागातील महत्वाचा गोलंदाज जो श्री 11 दिवा संघाकडे। एक हाती सामना खेचण्याची ताकद या ठिकाणी। रोहन चुनेकर यांच्याकडून श्री 11 साठी 500 रुपयांचं बक्षीस आहे। अमित भोईर चिकनगर यांच्याकडून मायरा सीसी साठी 5000 रुपयांचं बक्षीस आहे जर सामना जिंकले तर। बक्षीसदात्यांचा आभार। आपण व्यासपीठावर सुद्धा मान्यवरांची मांदियाळी बघतोय, जे पैसे लावतात त्यांचंच नाव माईक वरती येतं, हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे। पुन्हा एकदा अक्षय गुराव उर्फ पांड्या लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पंचांच्या डाव्या बाजूने आयरेगाव एंड कडून मारा करतोय। अतिशय नो चेंडू आहे। धावसंख्या होते 10। जितू आतापर्यंत फ्लॉप होता, परंतु ऐन सामन्यात मोसमात येतोय, जसा कोकणामध्ये आंब्याचा बहर येतो या ठिकाणी
रनआउटची संधी मिस होते आणि एक धावसंख्या होते 11. 1-1 दुहेरी आकड्यात प्रवेश केलेला आहे. थोडस कुठेतरी संघ दडपणाखाली आहे तो श्री 11 दिवा, परंतु कमबॅक करणं जाणतात. कालच्या सामन्यात त्यांनी शेवटच्या क्षणाला सामना घेतला होता. दोन्ही संघांना सूचना आहे, सामना 4 षटकाचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा अक्षय पांड्या, गोलंदाज अनिकेत. सुंदर सुंदर फ्लिक केला सुद्धा, त्यातून धावसंख्या झाली आहे 12. हे दुसरं षटक, सेकंड ओव्हर ऑन प्रोग्रेसिव्ह नाव. मॅच गरम आहे, मॅच ऑन आहे. कल्याणवाले झुंजावत आहेत ते श्री विलंदीवाला, परंतु डोंबिवलीवाले फायनल मध्ये पोहोचलेत ते ओम साई गणेश. या डोंबिवलीचा पॉप एकदम प्रॉपर संघ, व्यावसायिक संघ ज्याला आपण म्हणू शकतो. ओंकार बाळा पाटणे, विकी पाटील असतील, निखिल घाडीगावकर असतील, चांगले खेळाडू आहेत. जे गुणवान आहेत त्यांचं नाव पटल्यावरती येतील. अंकेश पाटणे असेल. सुंदर या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु धावसंख्या झाली आहे 12. सुंदर चेंडू टाकला, ब्लॉक हॉल डिलिव्हरी ज्याला म्हणू शकतो अंडरआर्मच्या क्षेत्रामध्ये. सुंदर हा निर्धाव टाकलेला चेंडू, 2 सलग निर्धाव टाकलेले चेंडू आहेत. कुठेतरी दडपण वाढवतोय मायरा सीसीवर तो अक्षय पांडे आपल्या गोलंदाजीने. हा एक सुंदर फटका आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाली आहे 13. पुन्हा एकदा सुंदर पांड्याची गोलंदाजी तितकीच चांगली फलंदाजी. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा झालेल्या. 3 चेंडू निर्धाव घेतलेत ते अनिकेतने. तीन चेंडू निर्धाव टाकले अक्षय पांड्याने, परंतु ते खाल्ले अनिकेतने, असं हे विश्लेषण आहे या षटकाचं. सुंदर कमबॅक. त्यानंतर रणजित राईट आर्म राऊंड विकेट, आयरेगाव एंड कडून मारा करतोय गोलंदाज रणजित. दिवा संघाचा सेमी फायनलचा करो या मरोचा मुकाबला. आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय जितू. मागच्या सामन्यासारखाच तो बाद होऊन परततोय. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये कृष्णा. धावसंख्या स्थिरावले 13 या धावसंख्येवर. निर्धारित 4 षटकांचा हा सामना आहे. अतिशय प्रेक्षकांनी भरलेलं खचाखच हे मैदान. आपले लोकप्रिय आमदार राजेशजी मोरे यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या कृपाशीर्वादाने व्ही इफेक्ट आयोजन कमिटी खासदार चषक 2025 जितू शेठ पाटील, निखिल शेठ केणे, कुमारजी आवटे आणि अमर शेठ मडवी आणि मित्रपरिवार यांच्या सौजन्याने ही मानाची स्पर्धा. हा सुंदर फ्लिक केलाय. 1 धाव. धावसंख्या होते. रणजित हा अतिशय अनुभवी खेळाडू दिवा संघाचा. धावसंख्या झाली 14. 14 रन्स ऑन द बोर्ड. सेमी फायनलचा रोमहर्षक मुकाबला आपण या ठिकाणी पाहतोय. यातून विजयी होणारा संघ ओम साई गणेशची 2 हात करेल फायनल मध्ये. हा खराब चेंडू. धावसंख्या झाली 15. पुन्हा एकदा रणजित टू कृष्णा. पुन्हा एकदा रणजित. धावसंख्या झाली 15. या षटकातले 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विकेट बॉल टू बॉल धावा बनवतायत, परंतु मायरा सीसीला कमबॅक करणं गरजेचं आहे. एखादा चौकार, एखादी टुडी या सामन्याचं चित्र बदलू शकते. आणि त्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे टुडी आलेली आहे. जर फलंदाजाला जागरूक करण्यासाठी धावसंख्या झाली 17. अमित भोईर चिकनगर यांच्याकडून मायरा संघ जिंकला तर 5,000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलेलं. त्याचप्रमाणे श्री 11 जिंकला तर रोहन चुनेकर यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज ऑन आहेत. आपण लाभ घ्यायचा आहे. हा, अनिकेतनी जर सामना जिंकवला तर त्याच्यासाठी ते 5,000 आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. अमित भोईर उर्फ कैप चिकनगर यांच्याकडून अनिकेत वरती प्रेम आहे आणि अनिकेत आता ऑन स्ट्राईकला आहे बॅट्समन. पाहूया गोलंदाज रणजित. आणि ही 1 धाव. धावसंख्या होते
19 धावा. हा, आपल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे मित्र निखिलजी केणे यांच्या आजी लीलाबाई भीम केणे यांचं दुःखद निधन झाल्यामुळे आज आपण फायनल झाल्यानंतर कोणतंही सेलिब्रेशन नसणार आहे. आपण विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवणार आहेत आणि सर्वांनी त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार करायचा आहे. धावसंख्या झाली 20 धावा. लास्ट ओव्हर ऑन प्रोग्रेसिव्ह नाव गोलंदाज बाबू. पाहूया बाबूचा समाचार कृष्णा घेतो का. एखादी टुडीनी चौक्यासाठी प्रयत्न करायचा आहे. सिंगल धावा जमतायत परंतु तितकीच ताकदीची गोलंदाजी आहे. हा पंचाने तिसऱ्या अंपायरकडे हे केलं परंतु चेंडू वाईट आहे. वाईटची धाव मिळेल. धावसंख्या होते या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज बाद आहे. धावसंख्या झाली 21. पाहूया डबल पी परांगण पवार. आतापर्यंत खिलाडी वृत्तीचं चांगलं प्रदर्शन या दमदार खासदार चषकामध्ये त्याने केलेलं आहे. दिवा वर्सेस कल्याण ही सेमीफायनलची लढत आहे. आपण पाहतोय प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या प्रेक्षकांचं खूप खूप आभार. फलंदाज बाद होतोय. हाराकिरी करताय. चौकार आणि टुडीची प्रेक्षकांना अपेक्षा आहे. वंडी तर सगळेच खेळतात परंतु चौकार दुहेरी धावा आल्या तर तो धावसंख्येचा आलेख वाढेल आणि मोठी धावसंख्या होईल दिवा संघासमोर. कारण दिवाची बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. रणजित आणि राहुल पारकर या अनुभवी खेळाडू दिवा संघाकडे आहेत. एकवीस धावा स्थिरावलेली धावसंख्या. अतिशय खराब बॅटिंग. शेवटच्या टप्प्यात येऊन खराब बॅटिंग केली ते मायरा सीसीने. चांगलं दडपण ठेवलं होतं. हे सगळे चेंडू चौकार किंवा टुडीचे आहेत परंतु चांगली उसळी घेतले बाबूच्या चेंडूने. गती देतोय मध्येच गतीचा वेग कमी करतोय आणि फलंदाज चकतायत. धावसंख्या झाले 21. 21. चार चेंडू झालेले आहेत. 2च चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बाबू. सुंदर. पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे निर्णय येतोय. अनिकेत एकटाच अडकून पडलाय आणि मला वाटतं याच्यानंतरचा चेंडू हा षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. पाहूया JTC लाईव्ह मधून काय पाहायला मिळतंय परंतु फलंदाजाच्या चेहऱ्यावरून असंच वाटतंय की तो बाद असावा. परंतु बघूया निर्णयाची सत्यता पडताळणं आपलं काम आहे. यातून विजयी होणारा संघ हा ओमसाई गणेश डोंबिवली या संघाविरुद्ध 2 हात करेल फायनल मध्ये. त्यांनी यानंतर तयार राहायचं आहे. लगेचच फायनलचा सामना हा 4 षटकांचा असेल आणि आपल्या स्पर्धेची यशस्वी सांगता होईल. स्पर्धेचं हे 15वं वर्ष आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि मला असं वाटतं शेवटच्या या 6-7 चेंडूमध्ये मायरा सीसीने जरी मोठा संघ असला तरी त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एक धाव जमवली असती तरी आपला धावफलक भरपूर झाला असता. कितीतरी विकेट अशाच फेकलेल्या आहेत. 4 विकेट फेकलेल्या आहेत.
अतिशय हाराकिरी शेवटच्या टप्प्यात. हा खराब चेंडू. धावसंख्या होते 22. 2 पाहूया एक खणखणीत चौकार येतो का अनिकेत कडून. बाबूवरती अटॅक करतो का. हा वाईट चेंडू आहे. बघा कमबॅक केलंय. थोडीशी कल्याण संघाने नोट घ्यायची आहे. ठीक आहे आम्ही क्रिकेट समीक्षण करत असतो. आपण इतक्या विकेट टाकल्यात त्या 4 धावा किती महत्वाच्या आहेत. शेवटी क्रिकेट आहे. दिवा पण आपला आहे. कल्याण आणि सगळंच आपलं आहे. परंतु या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर फटका होता अनिकेतचा ज्याच्यावरती हे बक्षीस लावलेलं आहे. धावसंख्या झाली 24 आणि विजयासाठी 25 धावा करायच्या आहेत. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये कमीत कमी 5 धावा कमी झाल्या त्या मायरा सीसी कल्याण संघाच्या. 24 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना राहुल पारकर आणि रणजित ही जोडी मैदानात येईल श्री 11 दिवाकडून. 24 चेंडू आणि 25 धावा. सामना जर टाय झाला तर प्रथम विकेटवर आणि त्यानंतर नाणेफेक जिंकणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल. कल्याण ग्रामीणचे दमदार आमदार राजेशजी मोरे साहेब यांच्या कृपाशीर्वादाने आणि प्रेरणेने कल्याण लोकसभेचे आपले लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या कृपाशीर्वादातून खासदार चषक 2025चं लाईव्ह टेलिकास्ट आपण GTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्या या डोंबिवलीचा फेमस अंडरमचं पूर्वेचं मैदान पाण्याच्या टाकीच्या मैदानाजवळ या ठिकाणी स्पर्धा संपन्न होते. आजपर्यंत या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व सहकार्यदात्यांचा आभार. कैलासवासी विठ्ठल राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे त्यांचे सुपुत्र मनीष विठ्ठल पाटील यांनी आकर्षक ट्रॉफीज या ठिकाणी पुरस्कृत केलेल्या आहेत. त्यांचं खूप खूप आभार. बघा सहकार्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य दिलं त्या सर्व उद्योगपती असतील, व्यावसायिक असतील, छोटे मोठे व्यापारी असतील, या सर्वांचं आयोजन कमिटी व्हीपेक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. आपण या ठिकाणी पारितोषिकांची खैरात करतोय. बक्षिसांची खैरात होते या स्पर्धेवरती. 24 चेंडू आणि 25 धावा मुकम्मल करायच्या आहेत त्या श्री 11 दिवा संघाला. चाणाक्ष आणि तरुण खेळाडूंचा भरणा असलेला तो संकेत भगत यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा श्री 11 राहुल पारकर आणि रणजित डबल आर ही जोडी मैदानात. तर एका बाजूला परांगण पवार आणि जितू ही जोडी आहे. पाहूया जितू काय करतो रणजित साठी. सुंदर. मायरा सीसी विरुद्ध श्री 11. सुंदर. मॅच मध्ये कायम ऑन असतात. फिल्डिंग चांगली करतात मायरा सीसी, परंतु बॅटिंग मध्ये थोडीशी गडबड होते. त्यात त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. परंतु श्री 11 शांत संयमी असा संघ. ही एक धाव. एका धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय तो राहुल. अतिशय शांत आणि गुणी खेळाडू राहुल आणि रणजित. कधी मैदानावरती त्यांचा आवाज नसतो. आपल्या खेळाने विरोधकांना प्रत्युत्तर देतात आणि यश खेचून आणतात ते श्री 11 साठी. सुंदर बीट झालेला फलंदाज राहुल. धावसंख्या झाली 1. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक ही मायरा सीसीची खासियत आहे, परंतु त्यांनी 5 धावा कमी जमवल्यात. याचा नक्की त्यांना विचार करावा लागेल. अनिकेतला एका बाजूला अडकवून ठेवलं आणि बाबूने एक सुंदर षटक फेकलं दिवा संघासाठी. पुन्हा एकदा जितू टू राहुल. अतिशय उत्कंठावर्धक रोमांचक मुकाबला. ठीक आहे टाइम घ्यायचा नाहीये. यानंतर लगेचच फायनल मुकाबला मेगा फिनाले या खासदार चषकाचा. सुंदर. एकच धाव दिलेली आहे जितूने. नक्कीच कमबॅक होईल. मोठी मॅच पाहायला मिळेल फायनलची सुद्धा. परंतु कल्याणचा संघ असं वाटलं होतं सुरुवातीला की मायरा सीसी तेवढे दडपणाखाली आहेत, परंतु त्यांनी आता आपला गेम चार्ज केलेला आहे. शेवटी अनुभव महत्वाचा असतं. जितकं शहर मोठं आहे कल्याण त्याचप्रमाणे खेळ ते दाखवत आहेत. आणि दिवा डोंबिवली इथून सुद्धा गुणवान संघ हे नेहमी फायनलमध्ये येत असतात. शेवटी नशीब नाही 2-3 मॅच जिंकावे लागतात तेव्हाच संघ सेमीफायनल किंवा फायनलमध्ये येतात. आणि त्यामध्ये ओम साई गणेशचं कौतुक करावं लागेल की त्यांची जी संघातली निष्ठा आहे, एकमेकांवरती जे प्रेम करतात खेळाडू, त्याच्यामध्ये अंकेश पाटणे असतील आणि त्याचा भाऊ हा डोंबिवलीचा डायमंड म्हणून आपण ज्याला ओळखतो तो ओंकार पाटणे उर्फ बाळा. विश्वास पाहिजे एकमेकांवरती आणि तेव्हाच ते क्रिकेट चांगलं घडतं. परंतु जितू
सुंदर. हा खराब चेंडू घोषित करतायत पंच. धावसंख्या होते 2 धावा. विजयासाठी 25 धावांची गरज आहे. काय षटक फेकतोय जितू, संघाचा कॅप्टन मायरा सीसीचा. पुन्हा एकदा जितू टू रोहन. रोहन आणि रणजित असे फलंदाज आहेत, कधी घुसून चौकार काढतील हे सांगू नाही शकत असे दोन्ही मातब्बर फलंदाज दिवा संघाचे. एक धाव बाईच्या स्वरूपात आणि 3 धावा झालेल्या आहेत. हा 5 चेंडू 3 धावा दिलेल्या आहेत. थोडंसं गचाळ यष्टीरक्षकाकडून होतंय. जितू चांगला गोलंदाज. राहुल आणि रणजित ही जोडी मैदानात आहे श्री 11 दिवाकडून. आपण GTC लाईव्हच्या माध्यमातून मुख्य आयोजक निखिलजी केणे, जितू शेठ पाटील, अमरजी मडवी आणि कुमार आवटे आणि मित्रपरिवार यांच्या सौजन्याने ही स्पर्धा पाहतोय. खराब चेंडू. पुन्हा एकदा जितू टू राहुल. हा खराब चेंडू आहे. आता थोडीशी लय बिघडते ती मायरा सीसीची. एक चेंडू खराब टाकल्यावरती किती दडपण येतं. शांतता राखायची आहे श्री 11ने. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. मैदानावरती मॅच लाईव्ह स्वरूपात हजारो प्रेक्षक याला जोडले गेलेले आहेत आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. राहुल पारकर बॅक टू पॅव्हलियन. मोठा धक्का श्री 11ला 5 या धावसंख्येवरती. किती चेंडू खराब टाकले जितूने, नाही तर 2च धावा होत्या या षटकात. 3 वाईट टाकले. एका ओव्हरनंतर धावसंख्या झाले 5. एक गडी बाद 5. अठरा बॉल 20 पाहिजे तर 18 चेंडू 20 धावा. कृष्णा नवीन बॅट्समन येतोय बबन. रणजित आणि बबन ही जोडी मैदानात आणि गोलंदाज कृष्णा हा सुद्धा लेफ्ट आर्म आयरेगाव एंड कडून मारा करतोय. गोलंदाज कृष्णा ओव्हर द विकेटने त्याला सामोरं जातोय फलंदाज रणजित. रणजित वरती माधार आहे दिवा संघाची. श्री 11 दिवा विरुद्ध मायरा सीसी कल्याण यांच्यातली तुल्यबळ लढत. ठीक आहे, नियम समजावून घ्यायचे आहेत. 18 बॉल 20 धावांची गरज असताना रणजित वरती जबाबदारी आहे. रणजित आणि बबन ही जोडी मैदानात मॅच ऑन ठेवतायत दोन्ही बाजूने. मोठा धक्का बसलाय राहुल पारकरच्या रूपात श्री 11 दिवाला. पुन्हा एकदा कृष्णा टू रणजित. हा खराब चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. हा रेफरल घेतलेली आहे. ठीक आहे, एकदा बघून घेऊ देत. दोन्ही पंचांनी वाईडच दिलेला आहे. वाईट आहे, चेंडू वाईट आहे. परंतु ठीक आहे, शांतता राखायची आहे. सामना कोणी एक जिंकल, परंतु व्यवस्थापनाला या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. आपल्याकडे लाईव्ह टेलिकास्ट सुविधा आहे. घटना घडून गेली तरी त्याचं आपण रेकॉर्डिंग करू शकतो. पुन्हा एकदा हा गोल्डन कलरची एक घराची चावी जर कोणाला हरवली असेल, हा पुन्हा एकदा वाईट आहे. तर त्यांनी मैदानामध्येच पडलेली आहे. जर असेल तर आपण कॉम बॉक्स मध्ये जमा करायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज कृष्णा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सलग 2 चेंडू त्याने वाईट टाकलेले आहेत. सुंदर सुंदर कृष्णाची खासियत आहे.
जितके वाईट टाकणार तितके चेंडू निर्धाव टाकण्याची ताकद सुद्धा त्याच्यामध्ये आहे, परंतु बीट करतोय फलंदाज रणजितला. धावसंख्या झाली आहे 7 धावा. पुढचे 5 चेंडू घेऊन कृष्णा टू रणजित. धावसंख्या होते 8. अजून 4 चेंडू बाकी आहेत. झुंजवत आहेत. सहजासहजी दिवा संघाला सुद्धा या सामन्यातून सुटका देत नाही आहेत ते मायरा सीसी, परंतु बबन नावाचा विस्फोटक फलंदाज स्ट्राईक एंडला आहे श्री 11 दिवाकडून. पुन्हा एकदा कृष्णा. सुंदर असं क्षेत्ररक्षण. चौकार जाण्याचे खूप चान्सेस होते. धावसंख्या होते 9 धावा. पुन्हा एकदा कृष्णा. सामना रंगतदार, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल यात काही शंका नाही. तुमचे कष्ट जर प्रामाणिक आहेत तर यश तुम्हाला सुद्धा प्रामाणिकपणेच मिळणार आहे. आपण सरळ मार्गाने चालतो तर सरळ मार्गानेच यश मिळतं. आणि हा सुंदर एक फटका रणजितच्या बॅटमधून अनुभवाचा पुरेपूर वापर करताना. धावसंख्या झाले 10. अजूनही 15 धावांची गरज आहे. आणि लहान मुलांचं खूप असं कौतुक आहे, ते मजा करतायत, एन्जॉय करतायत या क्रिकेट स्पर्धेला. आपले भविष्यातले फ्युचर स्टार्स आहेत ते. आणि क्रिकेट प्रती असलेली त्यांची निष्ठा, आवड यातूनच आपण बघत असतो अनेक अकॅडमीमध्ये न्यू ॲडमिशन दाखल होतात मुलांचे. क्रिकेटची आवड आहे आणि ती जपलीच पाहिजे. आणि कल्याण डोंबिवली दिवामध्ये क्रिकेटचं वेळ जास्तच आहे. पुन्हा एकदा कृष्णा. आणि ही 1 धाव. धावसंख्या होते 11 धावा. मायरा सीसीला एक्स्ट्रावर कंट्रोल करावं लागेल. बाकी त्यांचा गेम एकदम उत्तम आहे. आणि एक मोठा फटका श्री 11ला मॅच मध्ये पूर्णपणे आणू शकतो. एक मोठा फटका श्री 11ला मॅच मध्ये आणू शकतो. याच्यानंतर मेगा फायनल होईल या खासदार चषकाची. ओम साई गणेश यांच्या समोर कोणता संघ उभा टाकतो फायनल मध्ये हे 2 ओव्हर नंतर आपल्याला समजणार आहे. चला चेक करायचं आहे. मोठी स्पर्धा आहे. बॉलवरती खेळत बसायचं नाही. बॉलवरती खेळण्याचे आत्ताचे दिवस नाही आहेत. पटापट पाहिजे तेवढे चेंडू उपलब्ध आहेत आपल्याकडं. स्पर्धा मोठी असल्यावरती आपला दर्जा पण तेवढा असला पाहिजे. सर्व क्रीडाप्रेमी प्रेक्षकांसाठी खुश खबर आहे. आयरे चषक 22,222 आणि 11,111 दिनांक 15-16 फेब्रुवारीला होणार आहे. तरी सर्व संघांनी यात भाग घ्यायचा आहे. टावरेपाडा या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन. परंतु कृष्णाचा हा महत्वपूर्ण चेंडू, चेंडू जर डॉट निघाला तर मात्र दबाव येईल. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. थोडेसे दडपणाखाली आहेत परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली आहे 12. बारा चेंडू आणि 13 धावांची गरज. संपूर्ण या आताची मदार आहे ती डबल पी वर आहे. परांगण पवार पाहूया या सामन्याचा हिरो होतो का. कमीत कमी 3 ते 4 धावा दिल्या पाहिजेत आणि कमीत कमी 6 ते 7 धावा काढल्या पाहिजेत जर सामना जिंकायचा आहे. हा 500 रुपये लागलेले आहेत रोहन चोनेकर यांच्याकडून श्री 11 साठी. नक्कीच ते जर जिंकले तर त्यांना मिळतील. चला मॅचला सुरुवात करा प्लीज. प्रेक्षकांची दिरंगाई नकोय. आयोजक जितू शेठ पाटील, अमर शेठ मडवी यांच्या सूचना येत आहेत. सामने पटापट खेळवा, रंगत घालवू नका. सामन्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक एवढ्या संख्येने उद्या सकाळी कामावर जायचे तरी पण उपस्थित आहेत तुम्हाला बघण्यासाठी. आणि तुम्हाला बघण्याची संधी या खासदार चषकामध्ये आयोजकांनी उपलब्ध करून दिलेली आहे. हा मग प्रेक्षक कंटाळतात. डोंबिवलीवाले तसे आहेत, पिक्चर फ्लॉप तर पिक्चर सोडून येतात. असे आमचे डोंबिवलीचे आहेत. आणि त्यात आयरेवाले तर फार डेंजर आहेत. सुपर हिटला पण फ्लॉप करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. हा याच्यानंतर आमचे मॅचेस आहेत त्याच्यामुळे लवकर मैदान झालं पाहिजे. युद्ध होणार आहे. ड्राय डेची पण सांगता होईल
आपला प्रजासत्ताक दिन संपेल आता 12 वाजल्यानंतर, त्याच्यामुळे सगळा क्रिकेट ऑन आहे. परांगण पवार मॅन फ्रॉम कल्याण, सुंदर सुंदर सुंदर, जोरदार टाळ्या द्या. मॅच रंगत करणार, मॅच ही मी रंगवणारच आहे, त्यात काही शंका नाही. सामन्याचं कॅल्क्युलेशन बदलतंय. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा एकदा हाच तो परांगण पवार आहे. म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसाच हा परांगण पवार, एकमेव चांगला गोलंदाज. ठीक आहे, पंच मिळून डिसिजन देत आहे. शांतता राखा. जितका आवाज कल्याण स्टेशनवर आहे त्याच्या डबल आवाज दिवा स्टेशनवर आहे, आणि त्यातल्या त्यात कोपर डोंबिवली म्हटलं तर अजून आवाज आहे, त्याच्यामुळे शांतता गरजेची आहे. पंच चांगला निर्णय देतील. आज आपण शांतता राखायची आहे. पंचांचा निर्णय बघूया, पंच काय निर्णय देत आहेत. चला सहकार्य करा. आणि लाईव्ह आहे सामना, प्लीज. कुमार आवटे अँड टीम, चांगला निर्णय द्यायचा आहे. आणि या ठिकाणी शांतता राखा प्लीज. मायरा सीसी, शांतता राखा, निर्णय येतोय. जीटीसीची मदत घ्यावी लागेल. अरे थांब, होऊ देत होऊ देत, आम्ही कशाला येऊ आतमध्ये.
पंच धावसंख्या झाली धावसंख्या झाले 13. पुन्हा एकदा डबल पी परांगण पवार. स्ट्राईक एंडला रणजित. ही एक धाव. धावसंख्या होते 14. शांतप्रिय खेळाचं दर्शन. नऊ चेंडू 11 धावांची गरज. पुन्हा एकदा परांगण. हाच तो यशस्वी खेळाडू मायरा सीसीचा. अतिशय सुस्वभावी परंतु रणजित तितका शांत स्वभावाचा. पाहूया पंच अपील मागतात परंतु पंच काय निर्णय देतात हे पाहणं. एक धाव घोषित केलेली आहे पंचांनी. एक धाव. कृपया अपील मागणं हा तुमचा हक्क आहे परंतु ती अपिलाची दाद तेवढी कोर्टात टिकली पाहिजे. वकील कोलमडला नाही पाहिजे अशी दाद नको तुमची. चांगल्या गोष्टींना अपील करा. आमचा निर्णय तुम्हाला चांगलाच असेल. आपण बघतोय दोन्ही संघाचे राखीव खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. चला प्लीज कल्याण संघ सहकार्य करा. आणि दिवा संघ सुद्धा सुस्वभावी आहे. मोठ्या व्यावसायिक स्पर्धा खेळतात त्याच्यामुळे शांततेची गरज आहे. प्रेक्षकांना तुमचा खेळ बघायचा आहे. नंतर काय द्वंद्विक वाद्विक युद्ध असेल ते आपण सामना स्पर्धा झाल्यानंतर ठेवू. परंतु सध्या या खासदार चषकामध्ये लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 15. अजूनही 10 धावांची गरज. परांगण एक निर्धाव चेंडू मायरा सीसीला आकाशात नेऊन ठेवेल. एक टोडी एक चौकार 1 धाव. धावसंख्या होते 16. 9 धावांची गरज. 7 चेंडू 9 धावा. 2 ने मॅच ऑन आहे. 7 चेंडू 9 धावांची गरज. पाहूया एक निर्धाव चेंडू. बबन सारख्या मातब्बर फलंदाजाकडून एक चौकार अपेक्षित आहे. एक टॅपचा चांगला फटका. प्रेक्षणीय टॅपचे फटके डोंबिवली संघर्ष संघाचे लिजेंड खेळाडू आहेत ते जितू पेडणेकर यांना टॅप किंग म्हणून ओळखलं जातं. अशीच अपेक्षा असते त्यांचा दर्जेदार आपल्यानंतर हा वसा कोणीतरी चालवला पाहिजे अशी अपेक्षा असते. सुंदर चेंडू सुंदर चेंडू. या स्पर्धेतला मी म्हटलं होतं परांगण सारखा गोलंदाज गाफील राहायचं नाही. युद्ध कधीही पुकारलं जाऊ शकतं. परकीय आक्रमण कधी येतं. स्वकीयांमधून सुद्धा लढाईची तयारी असते. आणि या ठिकाणी सामना दोन्ही बाजूने 50-50% ऑन आहे. आपण सामन्याची रंगत वाढवूया. आज थोडीशी आपल्याला डीजेची साथ मिळत नाही परंतु तरी प्रेक्षकांचं प्रामाणिक मनोरंजन आपण या ठिकाणी करतोय. आणि उर्वरित 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. ती श्री 11 दिवा संघाला अंतिम सामन्यात. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. गोलंदाज हाच तो शनी. पाहूया लोकांना शनी लागला की त्रास होतो परंतु या शनीने आतापर्यंत मायरा सीसीला शेवटचं षटक. हा ते 2 छोटे अक्षय मोन्या आमचे ग्राउंडचे पूर्ण पिच क्युरेटर यांना विनंती करतोय दोन्ही मुलांना जरा सांभाळायचं आपण. ठीक आहे त्यांना एन्जॉय करू देत परंतु एक फटका एन्जॉयमेंटला आपल्याला याच्यात परतवेल. परंतु शनी पाहूया आपल्या संघासाठी शनी किती सार्थ ठरवतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आयरेगाव कडून. सुंदर सुंदर. आणि पाहूया या ठिकाणी पंचांचा निर्णय काय येतोय. थर्ड अंपायरला रेफरल केलेला आहे. नक्कीच ही चोरटी धाव काढण्याचा बबनचा प्रयत्न होता. स्ट्राईक रणजितला देणं महत्वाचं आहे. थर्ड अंपायर कडे निर्णय जातोय. पाहूया काय होतंय.
टीममध्ये खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा राखीव खेळाडूंचं टेन्शन नक्की वाढतं या मॅचमध्ये. आयला आपल्या बाजून जर नाही आला तर मग आपल्याला कोलणारच आहेत मॅच झाल्यावर. त्याच्यामुळे बाजू दोन्ही चांगले वकील लढवत आहेत. दोन्ही राखीव खेळाडूंचं खास अभिनंदन आहे. परंतु हां बरोबर आहे, हे असं सांगायला लागतं उठून बघ, कारण दोन्ही खेळाडू चांगले आहेत. नक्कीच पुढच्या टायमाला ते मॅच इनमध्ये असतील. आणि आपण स्क्रीनच्या उजव्या बाजूला बघतोय ज्यांनी बक्षिसांची खैरात केली 3 दिवस, मंगेश शेठ धोमणे युवा उद्योजक. त्याच्यानंतर आमचे गावकर साहेब आहेत त्या ठिकाणी. शिडी घेणारे आमचे नवसाई पथकाची मोठी शिडी ते गावकर. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय रणजित आणि बॅट्समन स्वतः कर्णधार येत आहेत संकेत भगत. काल कसा चौकार मारला होता, चौकाराने मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा घेतला होता. या ठिकाणी कॅल्क्युलेशन बदलतंय. किती झाले रे? ते नको सांगू, ट्विन किती आहे? 25 पाहिजे. आता झाले किती? 9 धावांची अजूनही गरज आहे. हा श्री 11 बाउंड्री मारली संकेत भगतनी, तरी सुद्धा 500 आहेत रोहन चुनेकर यांच्याकडून. नक्कीच पाहूया बक्षिसांची खैरात, बक्षिसांची मांदियाळी ठरवणारी ही डोंबिवली पूर्वेची सगळ्यात मोठी मानाची स्पर्धा खासदार चषक. 15व्या वर्षात आपण या ठिकाणी पदार्पण करतोय. परंतु शनी 5 चेंडू सगळे ग्रह डोक्यात शांत ठेवून टाकायचे आहेत ते मायरा सीसी साठी. असं वाटलं होतं की संघ छोटा आहे, छोटा नाही, छोटा पॅकेट बडा धमाका करेंगे कल्याणवाले. आणि तसं पण आम्हाला कल्याणवरती प्रेम, परंतु दिवा तितकंच आमचं मोठं शहर. संकेत भगत सारखा दिग्गज खेळाडू मैदानात येतोय. शनी टू संकेत. सुंदर फ्लिक केलाय एका धावेसाठी. हा बाउंड्रीवरती मंडळाचे सगळे व्हॉलेंटियर अक्षय पाटील अँड टीम बाउंड्रीवरती ताबा घ्यायचा आहे. धावसंख्या झाली आहे 17. 8 धावांची गरज मॅच जिंकायला. दिवा संघाला 8 धावांची गरज. पुन्हा एकदा शनी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आयरेगाव एंड काढून आणि सुंदर बॅक टू पॅव्हलियन. संकेत भगतच्या रूपात मोठा धक्का बसतोय तो. या ठिकाणी श्री 11 दिवाला थोडेसे निराश आहेत, नाराज आहेत. 4 बॉल 8. 3 चेंडू 8 धावांची गरज. तीन चेंडू 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अक्षय पांड्या. जितकी ताकदीची दिवा एक्सप्रेस तितकाच एक चौकार येतो का पाहूया. मायरा सीसीचे 5 गडी बाद झालेले आहेत आणि दिवा श्री 11 दिवाचे 3 गडी बाद झालेले आहेत. चला शेवटचा काही क्षण मजा घालवू नका, मजा भरपूर आलेली आहे आणि आम्हाला शेवट फायनल एन्जॉय करायची आहे आणि या स्पर्धेची सांगता होणार आहे. नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी 16व्या वर्षात पदार्पण करतोय. आपल्या सर्वांचं सहकार्य आहे, तुमच्यासाठी ही स्पर्धा असते. सुंदर 3 चेंडू 8 धावा. चला फलंदाज बाद. 2 चेंडू आणि 8 धावांची मायरा सीसीचं वेलकम बॅक. बघा धावा तोनी कमी केल्या परंतु डिफेंड करण्यात यश मिळालं मायरा सीसीला. 2 चेंडू 8 धावा. 7 सुद्धा चालतील कारण 4 विकेट आहेत अजून. चला यानंतर अंतिम फायनल होणार ओम साई गणेश आणि यातून विजय होणारा संघ. औपचारिकता बाकी आहे. शेवटच्या 2 चेंडूंची काय कमबॅक केलंय, व्हॉट अ कमबॅक. यशाचा पाठलाग करताना तुमची आव्हानं जिवंत ठेवत आपण आयुष्याच्या पटलावरती चालत असतो, तसाच काहीतरी प्रयत्न. हा खराब चेंडू. फलंदाज बाद आहे. दिला पंचाने दिला, बाद दिला खेळाडू आणि हा बॉल काउंट असेल.
एक चेंडू 7 धावांची गरज. मायरा सीसी विरुद्ध श्री 11 दिवा. एक चेंडू 7 धावा. षटकार असता तर षटकार मारला असता बाबूने, परंतु षटकार या ठिकाणी चालत नाही. पुन्हा एकदा शनी अतिशय चाणाक्ष चतुर फलंदाज गोलंदाज तो मायरा सीसीचा. सुंदर आणि हा सामना मायरा सीसी कल्याण फायनल मध्ये येत आहेत. ग्रँड वेलकम इन टू द फायनल मायरा सीसी. हार्ड लक श्री 11 दिवा. चला लगेच लाईनअप होईल. ओम साई गणेश आणि मायरा सीसी. अतिशय बेधडक बेधुंद क्रिकेटची मजा मायरा सीसी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अनिकेत. याला गौरवण्यात येईल आमच्या मंडळाचे मुख्य आयोजक जितू शेठ पाटील. चला जितू शेठ पाटील यांच्या हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो अनिकेत. याला गौरवण्यात येतंय. नक्कीच आपण व्यासपीठावरती बघतोय आमचे सर्व मित्र परिवार जॉली बॉईज. या हे काय लाईनअप सांगितलंय. टॉस चला. सुप्रसिद्ध जॉली बॉईज या बेंजो पार्टीचे सुप्रसिद्ध बेंजो माटर राजदादा संते आपण व्यासपीठावरती बघतोय आणि त्यांचा